तर नमस्कार सर्वांना. मित्रांनो बघा, आता सध्या विधानसभाचं इलेक्शन नाही, सध्या इलेक्शन चालू आहे लोकसभेचं. आता तुम्हाला मी वाक्य काय बोललो, कारण आता सध्या बघा गावागावामध्ये एक गाड्या खूप फिरत आहेत. त्या गाड्या म्हणजे कुठल्या? मनोज जरांगे पाटलाच्या. तुम्हाला प्रश्न पडला असेल, यार जरांगे पाटील बोलले होते की लोकसभेला थांबायचं नाही, आणि मग ह्यांच्या गाड्या काय फिरत आहेत? ते बोलले होते की विधानसभेला आपण 288 उमेदवार देऊ, ते पण प्रत्येक जातीमधील उमेदवार देऊ. मग आता विधानसभा चालू नाही, आता लोकसभा चालू आहे, तरी ही जरांगे पाटलांच्या गाड्या हे प्रत्येक गावोगावी वाडी वस्ती यावरती का फिरत आहेत, हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. त्यानंतर पुढला प्रश्न होता तो म्हणजे धाराशिव मतदारसंघामध्ये ज्यावेळेस मनोज जरांगे आले होते, त्यावेळेस राणा जगजितसिंग यांनी त्याचं स्वागत केलं, गुच्छ देऊन, बफे देऊन. मग अशा वेळेस सर्वांचे भुवया उंचावल्या, सर्वांना वाटलं की काहीतरी जरांगे पाटील काहीतरी मधल्यामधून गेम करत आहेत आणि त्यांचा इनडायरेक्टली सपोर्ट हा भाजपला या ठिकाणी होतोय, असा त्यांचा हा आरोप होता. मित्रांनो बघा, आता हे नेमकं मॅटर काय आहे? जरांगे पाटलांना स्पष्ट काय सांगितलेलं आहे की सपोर्ट कोणाला करायचा, तरी वारंवार सांगितलेलंच आहे, पण यावेळेस त्यांनी डायरेक्टली बोलून दाखवलेलं आहे तुम्हाला सहकार्य कोणाला करायचं. मित्रांनो, मी आपला मित्र जगताप, आज तुम्ही बघत आहात आपलं आवड चॅनल. बघा, समजून घ्या आता मुद्दा काय आहे. मुद्दा काय आहे, एकीकडे जरांगे पाटलांना सांगितलं होतं की लोकसभेमध्ये आम्ही निवडणूक लढणार नाही, आम्ही तटस्थ आहोत, फक्त पाडायचं आहे आम्हाला, कारण पाडण्यामध्येच विजय आहे, हे त्यांनी वाक्य बोललं होतं. त्यानंतर बघा, 2019 पेक्षा जास्त 2024 मध्ये मोदी साहेब हे महाराष्ट्रामध्ये येत आहेत. महाराष्ट्र गुजरात एकच आहे की काय असं वाटतंय. प्रत्येक आठवड्याला मोदी साहेब हे महाराष्ट्रामध्ये आहेत. ते पक्ष कुठलाही असो, त्यांना सपोर्ट करा, त्यांच्या सभेला हे मोदी साहेब येतात. आणि ह्या ठिकाणी विषय असा येतो, हे सरकार घाबरलं का? कारण मराठा फॅक्टर या ठिकाणी खूप महत्वाचं काम करतो, यामुळे मोदी साहेबांनी थोडीशी गोची होतात दिसते आपल्याला. कारण जरांगे पाटलांनी जे 3 नियम सांगितलेत, त्यामुळे थोडंसं इलेक्शन हे अवघड वाटते भाजपला. पहिला नियम होता, कुठल्याही राजकीय सभेला कुणीही जाणार नाही. दुसरा, कुणाही राजकीय पुढाऱ्यांना कुणीही सपोर्ट करणार नाही. आणि तिसरा, कुणीही कुणाचा प्रचार करणार नाही. या 3 गोष्टीवरती मराठा समाज हा ठाम होता ह्या इलेक्शनमध्ये. आणि कोणी कोणाला सपोर्ट नाही केला, कोणा सभेला नाही करायचा, परिणाम काय होता की सभेला खुर्च्या रिकाम्या राहायच्या परिणामी हा पर्याय होता. ज्यावेळी युती सभा होती नांदेडला, खुर्च्या रिकाम्या होत्या. पुण्यामध्ये तीच अवस्था, म्हणजे चौकटच अवस्था ती आहे. कारण मराठा समाजाने पाठ फिरवलेली आहे आणि त्यांनी पूर्णपणे जरांगे पाटलांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे या ठिकाणी. मग या ठिकाणी जरांगे पाटलांना सांगितलं होतं की आता आपल्याकडे वेळ कमी आहे, त्यामध्ये आपण इलेक्शन लढवू शकत नाही, आपण काम करूया, आपण विधानसभेला सर्व ताकदीनिशी 288 उमेदवार लढवू. त्या ठिकाणी आपण ह्याही गोष्टी करू की प्रत्येक जाती धर्माविषयी आपण आदर ठेवून सर्वांना सोबत घेऊन इलेक्शन लढवू. त्यांनी हे सांगितलं होतं की आमच्यासोबत धनगर समाज आहे, मराठा समाज आहे, आणि बहुजन समाज आणि मुस्लिम समाज सुद्धा आमच्या सोबत आहे. मग एवढ्या सगळ्या गोष्टी असताना, एवढ्या गोष्टी सोबत असताना त्या लोकसभा त्यांनी लढवली नाही. त्यांनी एकदा सांगितलं होतं की लोकसभेमध्ये कुणाला सहकार्य करायचं नाही, ते महाविकास आघाडी असो किंवा युती असो, जे आपल्यासाठी नाहीत आपण त्यांच्यासाठी अजिबात कार्य करायचं नाही. आपण कधीपर्यंत यांना सपोर्ट करणार, यांनाही कळू द्या आपली ताकद काय आहे, या मतदाराची ताकद काय आहे. एवढं उड्या लोक का मारतात? ह्या मतदाराच्या जीवावरती हे लोक जगतात, पण त्यांची यांना विसर पडतो आणि ते ताकद दाखवायची आहे ह्या लोकसभेला. मराठा टक्का किती आहे, याचं नुकसान कसं होऊ शकतं हे दाखवायचं असं पाटलांनी सांगितलं होतं. पण याच गोष्टीला सपोर्ट हा पूर्ण महाराष्ट्रातून भेटला. परिणामी आघाडी आणि युती यांच्याकडे लोकांनी दुर्लक्ष केलं. मग आता या ठिकाणी सपोर्ट कोणाला करायचा? त्यावेळेस पर्याय होता वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष उमेदवार. कारण मराठा समाज वोटिंग तर भाजपला करणार नाही, ओबीसी समाज सुद्धा कटला होता आणि धनगर समाज सुद्धा कटला होता भाजपपासून. कारण धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दा होता, तो यावेळेस निष्फळ झाला
आणि ओबीसी मराठा भांडणामुळं त्याच्या एकमेकांच्या संघर्षामुळं भाजपकडे यांचा पण थोडा ओढ कमी झाला होता. मग एवढं असं एकूणच मॅटर चालू आहे. या मॅटरमध्ये नाही मत आघाडीला आहे नाही मत युतीला आहे, तर मग वोटिंग हे वंचितला पडणार हे लोकांना समजून आलं आणि त्यामुळं वंचितच्या सभेला गर्दीही जाऊ लागली, तर लोक एकवटू लागले. ह्या सर्व गोष्टी मान्य आहे. पण या ठिकाणी जो मुद्दा येतो तो मुद्दा कुठला? ज्या वेळेस प्रसार माध्यमाला जरांगे पाटलांनी सांगितलं, तरी पूर्वी सांगितलं होतं की शाहू महाराज आणि आंबेडकरांना आपण सहकार्य करू, पण त्यांनी यावेळेस असं सांगितलं की बाळासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज या दोघांनाही आपल्याला साथ द्यायची आहे, निवडून आणायचंय. म्हणजे दोघांना निवडून आणायचंय का? फक्त शाहू महाराजांना आंबेडकरांना? शाहू महाराजांचा पक्ष सध्या काँग्रेस आहे, ते त्याकडनं थांबलेले आहेत कोल्हापूरमधून. पण प्रकाशजी आंबेडकर यांचे उमेदवार भरपूर ठिकाणी आहेत आणि अजून वोटिंगसाठी जे मराठ्यांचे बालेकिल्ले आहेत ते बाकी आहेत. त्या ठिकाणी मराठ्यांचं वर्चस्व आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा वंचितचे उमेदवार उभे राहिलेले आहेत. म्हणजे एकूणच याचा फायदा हा वंचितला 100% होणार. त्यांनी यामध्ये स्पष्ट सांगितलंय की महाविकास आघाडीला कोणी मतदान करायचं नाही आणि युतीला मतदान करायचं नाही. आपण पूर्णपणे सपोर्ट हा बाळासाहेब आंबेडकरांना देऊ आणि शाहू महाराजांना देऊ. यातूनच सर्व मराठा समाज आता पूर्णपणे पाठीमागं हे वंचित बहुजन आघाडी जे आहे तर लोकसभेपुरतं तरी, आणि भविष्यामध्ये विधानसभेला नेमकं कसं राजकारण चालेल, नेमकं राजकीय त्यावेळेची स्ट्रॅटर्जी काय असेल, त्यावेळेस नेमक्या कुठल्या घडामोडी घडतील. त्यावेळेस मग आंबेडकर अनेक आरोप करतात की विधानसभेला शिवसेना भाजप एकत्रित लढेल. त्यानंतर काँग्रेसचे सुद्धा काही निवडलेले खासदार असतील आमदार असतील ते सुद्धा भाजपसोबत जातील आणि परिणामी काँग्रेसचं जे अस्तित्व आहे ते पण कमी होऊन जाईल आणि फक्त काही मोजके नेते हे विरोधामध्ये बोलतील. हे आंबेडकरांनी सांगितलेलं आहे अगोदरच. आणि त्यानंतर सध्या आता ह्या लोकसभेनंतर अशा कुठल्या कुठल्या मोठ्या मोठ्या घडामोडी होतील हे सुद्धा पाहणं महत्वाचंच आहे. त्यामध्ये जो सोलापूर मतदारसंघ, यामध्ये आंबेडकर वारंवार म्हणतात, एका महिन्यापासून ते म्हणत आहेत की येथील उमेदवार काँग्रेसची प्रणिती शिंदे ही निवडणुकीनंतर भाजप सोबत जाणार, हे त्यांचा दावा आहे खूप दिवसापासूनचा. आता नेमकं सोलापूरमध्ये घडते काय हे महत्वाचं आहे. त्या ठिकाणी त्यांचा उमेदवार होता राहुल गायकवाड, त्यांनी ऐन टायमाला माघार घेतली. त्यावेळेस येथील वंचितची पोकळी क्रेज हे कमी झालं. एक चांगला डाव हा आघाडीने युतीने खेळला होता, वंचितला ऐन टायमाला बाहेर फेकायचं, पण या ठिकाणी त्यांचा हा डाव निष्फळ झाला आणि सोलापूर येथून बाळासाहेबांचा पुरस्कृत उमेदवार आतिश बनसोडे यांना त्यांनी पाठिंबा दिला वंचितनं पूर्णपणे सोलापूर, कारण सोलापूर हे एक महत्वाचं मतदारसंघ वंचितसाठी आहे. आता नेमकं या इलेक्शनमध्ये लोकसभेला नेमकं कसं समीकरण तयार होईल आपल्याला हे 4 जूनला समजणार आहे काय होणार आहे. तरीही जरांगे फॅक्टरमुळे जास्तीत जास्त फायदा हा बाळासाहेब आंबेडकरांना नक्कीच होणार आणि या 2024च्या इलेक्शनमध्ये मताची टक्केवारी ही यावेळेस वाढताना आपल्याला नक्कीच दिसेल वंचितची. तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा. नमस्कार सर्वांना.